प्रश्न आहे. जसे आपण अंतःकरणातून आतून आहोत तसंच बाहेर असावं, की जसं बाहेरून आपण दाखवतोय तसंच आपण आतून बनून जावं, हा खूप मोठा विषय आहे. मुद्दा असा आहे बघा, की आज स्वतः आपण आपल्या घरातले मेंबर्स, आपल्या आजूबाजूचे मेंबर्स या प्रत्येकाचं एक वेगवेगळं व्यक्तिमत्व आहे. तुमच्या आजूबाजूला जेवढे लोक राहत आहेत ते तुमचं एक जग आहे आणि त्या जगातले जेवढे लोक तुमच्या सोबत रोज असतात आणि हे जगच जर खोटं असेल तर मग तुम्ही त्या जगात खरंच जगले की खोटं जगले. म्हणजे बघा, मुद्दा असा आहे की मी आतून जर का खूप छान आणि खूप चांगल्या विचारांचा असेल आणि बाहेरून जर ते व्यक्त होत नसेल, किंवा मी आतून जर का खूप रागीट असेल, खूप द्वेष भावनेवाला असेल, कुणाबद्दलही खूप असूया ठेवणारा असेल, खूप स्वार्थी असेल आणि बाहेरून जर मी वेगळं दाखवत असेल, तर मग तुम्ही स्वतः किंवा तुमच्या आजूबाजूचे लोकही जर असंच वागत असतील की ते दाखवताय वेगळं आणि आतून आहेत ते वेगळं, तर मग तेही खोटं जगताय आणि तुम्हीही खोटं जगताय. जर आपण खोटंच जगतोय तर मग जगतोय कसं काय? मुद्दा हाच येतोय की मग खरं जगणं काय असतं. खरं जगणं तेच असतं ज्याच्यामध्ये तुम्ही जे बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करताय किंवा दाखवताय या दोन्ही गोष्टी एकत्र करून तुम्ही आतमध्ये पाहिजे. म्हणजे आतलं आणि बाहेरचं एकच पाहिजे. मागच्या एका एपिसोडमध्ये तोच विषय आपला झालेला आहे. तसंच जर समजा तुम्ही बाहेर दाखवत नाहीये पण आतून तुम्ही जसे आहात तशीच तुम्ही बाहेर प्रकट झाले पाहिजे. एक तर तुम्ही खोटं दाखवत असाल तर तसं आत बनून जा. मग तुम्ही बाहेर चांगलं दाखवताय, मी खूप इमानदार आहे, मी खूप चांगला आहे, मी खूप स्वच्छ चारित्र्याचा आहे, आणि मनातून खूप वासना आहेत, खूप द्वेष आहे, खूप त्रास आहे, तर त्या गोष्टी आतल्या बदलून टाका बाहेरून तुम्ही दाखवताय म्हणून. नाही तर मग तुम्ही आतमध्ये जर का खराब असाल, बाहेरून खोटं दाखवत असाल तर बाहेरही खोटं दाखवा. एकदाच सत्य जगून तर बघा. मुद्दा हाच येतोय की तुम्ही जे अंतःकरणातून आहात तसंच बाहेर असलं पाहिजे, की मग तुम्ही जे बाहेरून दाखवताय ते आत असलं पाहिजे. याच्याबद्दल सगळ्यात बेस्ट गायडन्स कोण दिला आपल्याला, तर भगवान श्रीकृष्ण. आणि त्यांनीच गीतेमध्ये सांगितलेलं आहे, अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 6 ते 8. बघा, त्याच्यात ते सांगताय की कर्मेंद्रिय संयमित करूनही ज्यांचे मन इंद्रिय विषयांचं चिंतन करीत असते तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटलं जातं. पहिलं. दुसरं आहे, या उलट जर एखादा प्रामाणिक मनुष्य मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तर तो अधिक श्रेष्ठ आहे. आणि 8वं आहे, तू आपले नियत कर्म कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. कर्म जर केलं नाही तर आपण आपलं शरीर सुद्धा जिवंत ठेवू शकत नाही. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं, नियतम, नियोजित, निश्चित वर्क कर, ते तू केल्याशिवाय तुझं जगणं सुद्धा मुश्किल आहे. आता बघा, 6 मध्ये त्यांनी सांगितलंय की तिथं शब्द दिलेला आहे विमूढम. विमूढ म्हणजे मूर्ख. मिथ्याचार म्हणजे काय, तर ढोंगी, फसवणूक करणारा, खोटारडा. आता जे मी बोललो तसंच, की तुम्ही आतून वेगळे बाहेरून वेगळे, मग तुम्ही खोटारडे आहेत, तुम्ही ढोंगी आहेत, तुम्ही मूर्ख आहेत. मग कृष्णांनी या गोष्टीमध्ये साध्या भाषेत म्हटलं तर एक भाषेतला कठोरपणा दिलाय की तू मूर्खाला मूर्खच म्हटलंय. यात आपण जेवढे बसतोय, आम्ही जर याच्यात मूर्खपणात बसत असू तर हो, आपण मूर्खच आहोत. तू एका बाजूला जर का विषयाच्या मनामध्ये चिंतन करतोयस आणि दुसऱ्या बाजूला मन तो विषय सोडत नाहीये, पकडून ठेवलाय, तुझं चिंतन चाललंय, विषय मनाने सोडलेला नाहीये, आणि आता तू बाहेरून तुझे कर्मेंद्रिय कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, संयमित करण्याचा प्रयत्न करतोय. इज इट पॉसिबल? शक्यच नाही. माइंड बॉडीला ज्या वेळेस ऑर्डर देते तेव्हा मेन कंट्रोल हा माइंडकडे. मेन कंट्रोल माइंड मार्फत, मेंदू मार्फत तुमचं बॉडीकडे जातोय. अशा वेळी जर का तुम्ही बॉडीचे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार असाल तर तो कंट्रोल तसा होऊच शकत नाही. तो कंट्रोल कधी होणार आहे, जेव्हा तुमचं मन त्या गोष्टीला
अटॅच असेल की डिटॅच असेल याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे याच्या उलट जर कर्मेंद्रिय संयमित केलेले आहे आणि तरी सुद्धा तू त्या कर्मेंद्रियांना योग्य दिशा दिल्यानंतर सुद्धा तुझं म्हणते विषयाचं चिंतन करते. बघा, दोघी मुद्द्यांमध्ये तू स्वतःला फसवतोय. तू मन कंट्रोल केलंय, मन संयमित केलंय, त्याला दिशा दिलेली, तरी सुद्धा तू तेच करतोय, प्रॉब्लेम. तू इंद्रिय संयमित केलेले, तरी तुझं मन तिकडे जातंय, प्रॉब्लेम. दोन्ही गोष्टींमध्ये तू स्वतःला फसवण्याचाच प्रयत्न करतोय. भगवान श्रीकृष्ण असं म्हणताय की समजा या गोष्टीमध्ये काय काय मोडेल, मग या गोष्टीमध्ये तुम्ही केलेल्या प्रतिज्ञा मोडतील, तुमचे संकल्प मोडतील, तुम्ही केलेले प्रण मोडतील. मी असंच ठरवलंय, मी तसंच ठरवलंय. अगदी युधिष्ठिर आहे, युधिष्ठिर सुद्धा त्याच्यात बसेल केव्हा? बघा, जर युधिष्ठिरने ठरवलेलंच आहे प्रतिज्ञा घेऊन की मी सत्यच बोलेल, पण जर अशी एखादी गोष्ट घडली असती की युधिष्ठिराच्या मनात आहे की मी खोटं बोलावं आणि मी खोटं बोलण्याचा विचार करतोय, मनातून बोलण्याचं ठरतंय, पण बाहेरून मी प्रतिज्ञा घेतल्यामुळे खोटं बोलू शकत नाही, इथे सुद्धा युधिष्ठिराला मिथ्याचार किंवा विमूढमध्ये बसवलं जाऊ शकतं, जर तरच्या गोष्टी चालल्या. तसंच म्हणजे मनातून आहे की मनातून तुमचं काहीतरी विरुद्ध असतं आणि बाहेरून प्रतिज्ञेपोटी तुम्ही काहीतरी विरुद्ध वागताय. या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही मूर्खपणा करताय. राहिली गोष्ट पुढची की जर का मनात भूक आहे, मला भूक लागते आणि मी बाहेरून उपवासापोटी बळजबरीने ठरवतोय की नाही मी खाणार नाही, याला तुम्ही काय म्हणणार? तर याला सुद्धा तेच म्हटलं जाईल की तुम्ही मूर्ख आहात. बघा, मला दर शुक्रवारी उपवास करायचाच आहे असं तुम्ही ठरवताय, लाख ठरवलंय, पण तुमच्या आतलं जे आहे त्याला भूक लागणार नाही का? बरं, त्याला काही वार, दिवस, तारीख त्याला काही घेणं नाही. आत्म्याला ना वार, ना दिवस, ना तारीख. ती एक फक्त एनर्जी आहे जी तुम्हाला ठेवते व्यवस्थित जिवंत आणि तुम्ही त्याप्रमाणे जगताय. ती एनर्जीला तुम्ही कुठल्याही चौकटीत नाही बसू शकत की तू ह्याच वारचं बोल, ह्याच दिवसाचं बोल, ह्याच वेळेचं बोल. नथिंग. भूक लागणार आहे तर लागणार आहे, जेवणाची इच्छा आहे तर आहे. आणि अशा वेळेस तुम्ही जर म्हणणार की मी ठरवलंय आज भुकेला राहायचंय, उपवास करायचंय म्हणून करतोय, तर इथे सुद्धा तुम्ही मूर्ख आणि मिथ्याचार मध्येच बसवले जाणार. 7व्यामध्ये त्यांनी सांगितलं की जो कोणी प्रामाणिक, आता प्रामाणिक इमानदारीने, सत्यतेने, प्रामाणिकपणाने जे आहे जसं आहे तो त्याचा जो स्वीकार करतोय तो प्रामाणिक. म्हणजे जे येतंय, जे घडतंय ते त्याच्या मर्जीने घडतंय, माझा त्याच्यात काही रोल नाही. जो क्षण, जो मिनिट, जो त्याच्यात माझ्या समोर आलाय तो प्रकृतीत किती आहे, तो कसा प्रकृतीनुसार आहे तो खरा क्षण जगतो, तिथं खरी प्रामाणिकपणा आहे. जिथं आपली मर्जीच नाहीये, जिथं आपलं काहीच चालत नाही, अगदी तुम्ही म्हणाल तर श्वासाची सुद्धा आपली मर्जी चालत नाही, जे आहे ते तसंच्या तसं स्वीकार करणारा, तसंच्या तसं उपभोगायचं, तसंच्या तसं वापरायचं, पण त्या भगवंताने तयार केलेल्या प्रकृतीच्या नियमात आणि तेही त्याच्या मर्जीने आहे. हे सगळं एकदा का तुम्हाला कळून गेलं तर जे मोह आहे या प्रकृतीतील स्थावर मालमत्ते संबंधित असो की कुठल्याही मुद्द्याचे असो, ते हळूहळू आपोआप सुटायला लागतील. का नाही सुटणार? जर तुमच्या श्वासावर तुमचं कंट्रोल नाहीये, जर तुम्ही प्रकृतीच्या नियमानुसार जे आहे ते तसंच्या तसं जगताय, तरच तुमचं पुढे खरं आहे. अन्यथा तुम्ही जी जिद्द करताय ती प्रकृतीच्या उलट राहील. साधं गणित आहे, तुम्ही आतून राग येतोय पण तुम्ही बाहेरून प्रकृतीच्या उलट करताय. नाही नाही नाही, राग नाही करायचा, हसा हसा. हाऊ इज इट पॉसिबल? तुम्हाला रडू येतंय आणि तुम्ही बाहेरून सांगताय नाही खुश राहायचं, खुश राहायचं. हाऊ इज इट पॉसिबल? मुद्दा एकच येतो की एकतर तुम्ही तुमच्या मनाला त्या त्या गोष्टीप्रमाणे ट्रेन करा, एकतर ट्रेन करण्यापेक्षा मी म्हणतो तुम्ही त्याला तशी कला द्या.
तुम्ही त्याच्यावर त्या गोष्टी बिंबवा, तुम्ही तिथं ज्ञान वापरा, तुम्ही तुमचे अनुभव वापरा, तुम्ही काहीही वापरा, तुम्ही प्रकृती समजून घ्या, तुम्ही कृष्णाला समजून घ्या, कुठूनही ती कला आणा, पण आणा की जेणेकरून तुम्ही तुमच्या मनाला राग असताना हसण्याची कला देऊ शकताय. मग ते प्रकृतीत बसेल की त्याला राग आलाय, पण त्याने त्याच्या मनाला, त्याच्या इंद्रियांना इतकी योग्य दिशा दिलेली आहे की त्याला त्या रागाचं काही देणं घेणं नाहीये. त्याला कळतंय की रागही हा प्रकृतीच्या नियमानेच मला येतोय, राग येत नाही, तो आपण करतो, तर ते मला वाटतंय असं, त्याही ठिकाणी तो तेवढाच शांत राहील का, तो आतून जसा आहे तसा बाहेरून राहील. राग आलाय तो व्यक्त होईल, रडू येतंय तो रडेल, पण तुम्ही जर का त्याच्या उलट केलं की नाही राग येतोय ना, मग तो राग करायचा नाही, म्हणजे तुम्ही दाबता, हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे असं योग्य, हे तसं योग्य नाहीये, तुम्ही प्रकृतीच्या उलट जर का त्या गोष्टी करत असाल तर तुम्ही त्या गोष्टी त्या त्या वेळेच्या मनाच्या सत्याच्या विरुद्धच करताय. रडू येत असताना तुम्ही हसवण्याचा किंवा हसण्याचा प्रयत्न करताय, हे चूकच ढोंगी मिथ्याचारी अप्रामाणिक मध्ये बसेल. साधी गोष्ट आहे, जिथं तुम्ही ऑप्शन ठेवाल की हे चूक आहे आणि हे बरोबर आहे, याचा अर्थ तुम्ही आसक्ती ठेवाल. आसक्ती अशी ठेवाल जिथं चूक आहे असं तुम्हाला वाटतंय, पण ते बरोबर असू शकतं. जर तुम्हाला रडू येतंय आणि तुम्ही रडत नाहीये का, तर नाही, चार समाजामध्ये लोक काय म्हणतील, का रडतोय, म्हणून तुम्ही रडायचं नाहीये. बघा, तुम्ही कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते प्रकृतीच्या उलट केलंय. रडायचं होतं, व्यक्त व्हायचं होतं, पण ते न करता तुम्ही ते दाबलं, चूक म्हटलं. आता तुम्ही समाजाच्या ठिकाणी तुमच्या असलेल्या त्या अहंकाराला आसक्ती केली. म्हणजे योग्य अयोग्य हे निवडताना जर आपण आसक्तीमध्ये बसत असू, तर भगवान श्रीकृष्ण म्हणताय की जो कोणी अनासक्त होऊन म्हणजे तो त्याच्या इंद्रियांना योग्य पद्धतीने नियमित करणं म्हणजे सोडून देणं नाही, मागे सांगितलं गेलंय. कुठल्याही नियमित करताना तुम्ही त्याला सोडून नाही दिलेलं, त्याला योग्य दिशा दिलेली आहे, योग्य वेळ दिलेली आहे. त्याला नियमित करून जो कोणी अनासक्तपणे, कुठलीही आसक्ती न ठेवता, कुठलंही चूक किंवा बरोबरचं प्रमाण न लावता, योग्य अयोग्याची निवड न करता जो कोणी कर्म करेल तो श्रेष्ठ. बघा, सहज आणि सोपं आहे. जो हे योग्य आहे की अयोग्य, आतमध्ये जसं आहे तसं बाहेर लोकांना, समाजाला किंवा मला प्रतिष्ठेला हे योग्य अयोग्याचा विषयच नाही आहे. जे आतमध्ये आहे ते तसंच्या तसंच जो कर्म करून दाखवेल बाहेर, तो श्रेष्ठ. किंवा मग तुम्ही बाहेर जे दाखवताय तसे आतून बनून जा. जर तुम्ही बाहेर दाखवताय की तुम्ही प्रतिष्ठित आहात खोटेपणाने, पण आतून तुम्ही तसे नाहीये, तर तुम्ही तुमच्या इंद्रियांना नियमित करा. तुम्ही तुमच्या मनाला, तुमच्या इंद्रियांना योग्य दिशा द्या आणि त्या दिशेनुसार तुम्ही आतून बनले तर बाहेरचं आणि आतलं मॅच झालं, तोही श्रेष्ठ. साध्या भाषेत सांगतो, जर का तुम्हाला राग आलाय तर तुम्ही व्यक्त व्हा, पण पाप करू नका. जे आतून येतंय ते सुद्धा कर्मासाठी बाध्य आहे. ते सबकॉन्शियस मधून येतंय, ते भगवंताच्याच इच्छेनुसार येतंय, प्रकृतीच्या इच्छेनुसार येतंय, असं तुम्ही समजा म्हणजे काय आहेच. जे शास्त्र तुम्हाला कुठल्याही गोष्टी दाबायला सांगेल ते शास्त्र अज्ञानच आहे. जे नैसर्गिक येतं ते जर जगता येत नसेल, जसं लहान बाळ जोपर्यंत तुम्ही त्याला ज्ञान देत नाही, हे शास्त्रांचं ज्ञान जे काहीतरी दाबायला, चूक किंवा बरोबर सांगतं, हे बाळ असं करू नको, हे चुकीचं, हे बाळ तसं करू नको, हे चुकीचं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये जोपर्यंत तुम्ही त्याला बाहेरचं ज्ञान देत नाही, तोपर्यंत ते बाळ आतल्या सबकॉन्शियस मधून जे येतं तसंच जगतं आणि तेच खरं आनंदी असतं. म्हणून आपण आपल्या आतून जे येते तसंच जर जगलो आणि तेही
त्या संयमित नियमांमध्ये, त्या प्रकृतीच्या नियमांमध्ये त्याच्या मर्जीने, तरच आपण खूप आणि खूप समाधानी, सुखी आणि आनंदी आयुष्य जगू शकतो. जर का तुम्हाला कुठलंही ज्ञान, जर कुठलंही नॉलेज, कुठलंही शास्त्र जर का फक्त सगळ्या गोष्टी दाबायला, नकाराला किंवा होकाराला जर का ऑप्शन देत असतील, तर याचा अर्थ ते अज्ञान आहे. कृष्ण म्हणताय की जे आतून येतंय, जे तुझ्या कर्माला बाध्य आहे, जे प्रकृतीच्या नियमात आहे, जे त्याच्या मर्जीने चाललेलं आहे, त्याच्यात तू आतलं जसं आहे तसं बाहेरून जग, अनासक्त हो, इंद्रियांना नियमित कर आणि त्याप्रमाणे जे उपभोगायला मिळाले ते उपभोगून घे. भूक लागली तर जेवून घे, राग आलाय तर व्यक्त हो, दुःख आलंय तर रडून घे, पण हे सगळं त्याच्या प्रकृतीच्या नियमात कर. तू आनंदी आणि सुखी राहशील, समाधानी राहशील. पण जे आतापर्यंत शास्त्रांनी, ज्ञानांनी आपल्याला दिलंय ते नेमकं याच्या उलट दिलंय असं नाहीये का? काहीही असलं का दाबून टाका, काही असलं का दाबून टाका, इतकं त्या गोष्टी आपल्यावर बिंबवल्या जातात, अगदी बच्चू असल्यापासून, की जे आतून येणार आहे ना ते आपण जगतच नाही. आपण जगतो त्या खोट्या प्रतिष्ठेसाठी, आपण जगतो त्या खोट्या अहंकारासाठी, आपण जगतो ते अस्तित्व टिकवण्याच्या, बरं सेल्फ इस्टीम हा वेगळा विषय येतो, पण आपण मी ह्या पोझिशनला ती टिकवण्यासाठी, मी कोण, माझं अस्तित्व काय, माझं नाव काय, माझं पैसा किती, माझे नाते किती, मी हे सगळं आतून तर जे आहे ते जगणं ते कोंडूनच घेतलंय. वरून त्या कोंडण्याला बाहेरच्या शास्त्रांनी आणि बाहेरच्या नॉलेजने तुम्हाला अजून फूस लावून दिलेली. असं करायचं नाही, हे चूक आहे, तसं करायचं नाही, हे चूक आहे, ह्याच दिशेला, ह्याच दिवशी, ह्याच वेळेला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तशा पाहिल्या तर खोट्या. का खोट्या? जर का तुम्ही त्या गोष्टी त्या बंधनात जगणार असाल तर बाहेरून तुमच्यावर टाकलेलं बंधन आहे. मग आपल्याला कृष्ण सांगताय बाहेरून बंधनाची गरज नाही, आतून तुम्हाला अनासक्त व्हा, आतून तुम्ही स्वतःला ठरवा, आतून तुम्ही तुमच्या इंद्रियांना नियमित करा आणि मग अनासक्त होऊन जगा, तुम्ही आनंदी राहा. बरं, जे दाबलं जातंय तिथं बघा ना तुम्ही, हे सगळं दाबून दुबून कशासाठी? तर सुख शांती मिळाली पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. कुठे ते? इतके सगळे समाजात आपण लोक आहोत, एवढे सगळे जण त्यांचं आयुष्य प्रत्येक जण जगते का? प्रत्येकाला सुख आणि समाधान मिळालंय का? प्रत्येक जण खूप आनंदी आहे का? प्रत्येक जण खूप शांत जीवन जगतोय का? नाही. का? कारण एकच, आतून आहे ते बाहेर दाखवत नाहीये, किंवा जे बाहेर दाखवतोय तसं आतून नाहीये, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, ह्या सगळ्या आतल्या कोंडीमध्ये बाहेरून जे ज्ञान मिळालंय त्याच्यावरून अजूनही स्वतःला बंधनं टाकून घेतलेत. असंच करायचंय, असं नाही करायचं, हे दाबून टाका, ते दाबून टाका. मग काय दाबा? मग बुद्धी दाबून टाका, अहंकार दाबून टाका, इंद्रिय दाबून टाका, शरीर दाबून टाका. उपवासमध्ये शरीर दाबलं जातंय, हठ योगामध्ये विशिष्ट प्रकारच्या पोझिशन्समध्ये बसलं जातंय, मग शरीर दाबा, असंच बसायचं, तसंच करायचं, हेच उपवास पाहिजे, हेच करायचंय, मन असं दाबून टाका, इच्छाट करू नका, असं करू. अरे हे किती किती सगळंच जर तुम्ही दाबून टाकणार आहात तर मग उरतंय काय? बरं, उरतोय आत्मा. आत्म्याचं काय? तर तो विलीन होऊन जाईल. अरे आत्माही विलीन होऊन जाईल, शरीरही नाही राहते, मन इंद्रिय इच्छा त्याही नाही राहते, आलाच कशाला होता जन्माला? काही काही विषयच नाहीये ना त्याला. जर तुमचं मनही दाबलं जाते, इच्छा दाबल्या जात आहे, शरीर दाबलं जाते, तर तो आत्मा व्यक्त कुठून होईल? तो आत्मा सांगेल कसं? ती जर का एक गोष्ट अशी आहे की आत्म्याचं महत्व असं आहे की आत्मा आहेच, त्याबद्दल वाद नाही, पण त्याचं एक्सप्रेस होणं जे आहे ते या सगळ्या गोष्टी जोडून आहे. तुम्ही या सगळ्याच गोष्टी जर दाबून टाकल्या, तुम्ही मन, बुद्धी, अहंकार सगळं जर दाबून टाकलं, तर कसं, हाऊ इज इट पॉसिबल? तो आत्मा कसा व्यक्त होईल? होऊच शकत नाही. कृष्ण काय सांगताय की आत्मा व्यक्त होऊ द्या. कसा व्यक्त होऊ द्या? तुम्ही मन, बुद्धी, हे अहंकार या गोष्टी नियंत्रित करा.
या गोष्टी नियंत्रित केल्यानंतर जे तुम्ही सगळं एका जागी आणणार, ते आणल्यानंतर तुम्ही तुमच्या शरीराला जे हृदयाच्या आतून आलेलं म्हणा किंवा तुम्ही सबकॉन्शियस मधून आलेलं म्हणा, ते कर्म करू द्या. हे सगळं एकत्र जुळवून, एकत्र वापरून जे तुम्ही करणार ते कर्म, ते श्रेष्ठ. मग ते आनंदी, ते समाधानी, ते सुखी. एक साधं उदाहरण देतो ना तुम्हाला. बघा, एखाद्याला गार्डनिंग आवडत असेल आणि तो छानपैकी एखाद्या झाडाला आकार देतोय, एखादा बोन्सायला आकार देतोय, बघा तो त्यावेळेस त्याचं मन तिथंच आहे, त्याचं नॉलेज सगळं वापरतोय, त्याची बॉडीच्या हालचाली एकदम अलाईन आहेत, तो एकदम परफेक्ट अँगलने पाहतोय, पूर्ण नॉलेज वापरतोय. अशाच वेळेस तो सगळी नजर, कान, त्याचं थंड गरम, हाताचे स्पर्श, हे सगळं काही तो एकत्र करून जेव्हा त्या झाडाला आनंदपणे आकार देतोय, त्या क्षणी तो जे जगतोय, जे कर्म करतो ते श्रेष्ठ. तेव्हा तो आनंदी आहे, तो सुखी आहे, तो समाधानी आहे, तो खुश आहे. अदरवाईज हे सगळं दाबून जर तुम्ही करणार असाल तर ते कृष्णाला मान्य नाही. कृष्ण सगळे एकत्र वापरतात. बघा, शरीराने रथ चालवतात, बुद्धीने त्यांनी काय केलं, द्रौपदीला सौभाग्यवतीचा आशीर्वाद मिळवून दिला, जेणेकरून ऍटलिस्ट जेव्हा द्रोण किंवा जेव्हा भीष्म हे त्या अर्जुनावर जेव्हा अटॅक करणार आहेत, त्यावेळेस ते ऍटलिस्ट एवढं तर भान ठेवतील की आपणच या अर्जुनाला न मरण्यासाठी सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिलाय. कमीत कमी ते कमी तीव्रतेने अटॅक करतील. बघा, बुद्धी वापरलेली आहे, शरीर वापरलंय, ते स्वतः तिथं रथ चालवत आहे, मनाने ते युद्धाची रणनीती आखताय. कौरव मेले पाहिजे हे टार्गेट आहे, त्यांना पनिशमेंट मिळाली पाहिजे हे टार्गेट, अर्जुन जिंकला पाहिजे हे टार्गेट नाहीये, हे टार्गेट नाहीये. या सगळ्या गोष्टी करताना सुद्धा कृष्ण सगळं एकाग्रतेने, एकच निश्चयाने, एकच ध्येयाने, स्वतःचं मन, स्वतःची बुद्धी, स्वतःचा अहंकार सगळं एकत्र वापरून एकच टार्गेटवर काम करतात. ते म्हणजे कौरव हरलेच पाहिजे, नुसते हरले नाही पाहिजे, मेलेच पाहिजे. पुन्हा प्रजेला त्रास देणारे अशी लोक जन्माला यायला नको. मुद्दा हाच आहे की कुठलीही गोष्ट करताना जेव्हा तुम्ही हे सगळं एकत्र करताय आणि मग काहीतरी कर्म करताय, तेच कर्म श्रेष्ठ. अदरवाईज जर तुम्ही म्हणणार की सगळं काही दाबून देईल आणि आत्मा एकटा काहीतरी करेल, इट इज नॉट पॉसिबल. जे कोणी सांगतात ना की आत्मा सगळं पाहून घेईल, ती एनर्जी, तो सगळं करून घेईल, तो सगळं काहीच करू शकत नाही. अहो, त्याला राहायला सुद्धा हे शरीर लागतंय. या शरीराशिवाय तो आत्मा सुद्धा फ्री होऊन जातोय. त्याला तो ही प्रकृती नाही जगू शकत, उपभोग नाही शकत. तुम्हाला जन्मच मिळाला हे सगळं उपभोगायला, कर्म करायला, तर ते कर्म करण्यासाठी त्या आत्माला हे शरीर वापरावंच लागणार आहे. तुम्ही शरीर कसं सोडून देणार? का दाबायचंय त्याला? नाही दाबायचंय. मग का नाही दाबायचंय? बुद्धी का दाबायचं काहीच नाहीये. नियमित आणि संयमित करायचंय, सोडूनही द्यायचं नाहीये, ते नियमित आणि संयमित करायचंय. हे सगळं एकत्र करून जर का तुम्ही कर्म करणार असाल तर ते श्रेष्ठ. कृष्ण एवढं सगळं कर्म करून सुद्धा कृष्णांना काय घेणे नाही. कृष्ण फक्त एकच पाहताय, जे घडायला पाहिजे ते घडायलाच पाहिजे, जे नाही घडायला पाहिजे ते मुळीच नाही घडायला पाहिजे. एवढं करून काही कृष्णांना राज्य मिळणार आहे? काहीच संबंध नाही. एवढं सगळं करून काही कृष्णांना मिळवायचंही काहीच नाहीये, कमवायचं काहीच नाहीये, हरवायचंही काहीच नाहीये. फक्त एकच गोष्ट काय आहे, ते त्यांच्या आत्म्यासह एवढं सगळं वापरून जे प्रकृतीच्या नियमात आहे ते कर्म करताय की हे मेलेच पाहिजे तर मेलेच पाहिजे. शेवटचं सांगतो, नियतम. आता नियतम मध्ये काय सांगितलं? नियतम म्हणजे निश्चित किंवा नियोजित. आता काही जे ग्रंथ आहेत त्यांच्यात म्हटलं की शास्त्रात सांगितलेले असं दिलेले शब्द, बरं का.
आता शास्त्रात सांगितलेलं म्हटलं तर आधीच्याच एपिसोड्समध्ये कृष्णांनी अर्जुनाला स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की हे जे शास्त्र आहेत हे तुला खोटं शिकवतील, म्हणजे हे तुला भेदाभेद शिकवतील, पाप पुण्य शिकवतील, देणं घेणं शिकवतील, योग्य अयोग्य शिकवतील. ह्याच्यामध्ये तुला अलंकारिक भाषेमध्ये काहीतरी फळ दाखवलं जाईल की तू असं केलं तर तुला स्वर्ग मिळेल, असं केलं तर तू पाप करशील, असं केलं तर तू पुण्य करशील. जिथे फळ दाखवलं जाईल, जिथे पाप पुण्य दाखवलं जाईल, जिथे भेदाभेद दाखवलं जाईल, ते सगळे शास्त्र खोटे आहेत असं कृष्णांनी आधीच क्लिअर करून दिलंय. त्यांचे श्लोक आहेत गीतेत. मग जर त्यांनीच आधी क्लिअर करून दिलेलं आहे तर तिथं शास्त्राच्या नियमानुसार किंवा शास्त्रात सांगितल्याप्रमाणे हा विषयच येत नाहीये, पहिली गोष्ट. मग नियतम शब्दाचा अर्थ काय निघत असेल तर त्याचा अर्थ निघतो की निश्चित आणि नियोजित. तर निश्चित आणि नियोजितचा अर्थ असा निघतोय की प्रकृतीच्या नियमात बसलेलं जे कर्म त्या त्या वेळेनुसार आपोआप येणार त्याप्रमाणे तू ते जग. बघा, ऋतूनुसार उन्हाळा येणार, पावसाळा येणार, हिवाळा येणार. वारा आला तर त्या वाऱ्याच्या ताकदीने जी जी वस्तू हलणारी ती हलणार, जी नाही हलणारी ती नाही हलणार. पाऊस पडणार, पाणी मिळणार, पाणी पिणार. जे जे नियमात आहे, जे जे निश्चित आहे, जे जे नियोजित आहे ते कर्म तू कर, ते कर्म कर. आणि त्याच्यात तू तुझा स्वधर्म पण कर की ज्याच्याने तुझा उदरनिर्वाह होतोय. हे नियोजित कर्म जे आहे, हे निश्चित कर्म जे आहे, हे त्या त्या गोष्टीच्या नियमात कर, पण ते आतून आलेलं कर, बाहेरच्या प्रभावाने करू नको. जो व्यक्ती, जो मनुष्य, जो प्राणी त्याचं कर्म त्याच्या आतून आलेलं, सबकॉन्शियस मधून आलेलं, त्याच्या पद्धतीने करतोय तर त्याचं शास्त्र कुठं बाहेर शोधायची गरज नाहीये, त्याचं शास्त्र त्याच्या आतच आहे. जेव्हा तू बाहेरच्या प्रभावाने काहीही सोडून कर्म करशील, जेव्हा तुझ्या कर्मावर बाहेरचा कुठलाही प्रभाव पडणार नाही, तेव्हा तू ते कर्म आतून करशील. नाहीतर जेव्हा तू बाहेरच्या प्रभावाने कर्म करशील ते कर्म तुझ्या आतून आलेलं राहणार नाही आणि मग पुन्हा तेच घडेल. तू बाहेरच्या प्रभावाने आतमध्ये वेगळा राहशील, बाहेरच्या प्रभावाने कर्म करशील, किंवा तू आतमध्ये वेगळं कर्म करण्याचं बोलशील आणि बाहेरच्या प्रभावाने थांबून जाशील. दोन्ही गोष्टी चूक, दोन्ही गोष्टींमध्ये मूर्ख, दोन्ही गोष्टींमध्ये मिथ्याचार, ढोंगी. शेवटी अर्जुनाला युद्ध करायचं जे सांगितलं जातंय ते त्याच्या आतून आलेलं कर्म म्हणून, इंद्रिय नियमित केलेलं कर्म म्हणून, आणि जे नियोजित निश्चित त्याप्रमाणे करण्याचं सांगितलं जातंय, कुठल्याही प्रभावाने नाही. अपेक्षा करतोय मला जे तुम्हाला सांगायचंय ते पोहोचलंय. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते जास्तीत जास्त लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.